बसतो आहोत. म्हणजे काय केलंय त्यांनी 80,000 माणसांचं त्यांना असे हात पसरवणारे लाचार करून टाकले. 80 करोड जनता को हम खाना देते हैं. खाना देते हैं, त्यांच्या हाताला काम पाहिजे रे बाबा. या देशाची जनता घाम गाळून खाणारी माणूस. आम्ही मुंबईत बघितलंय ना, भारतात कोणी आला आणि जर घाम गाळण्याची तयारी असेल तर ते या मातीने त्याला कधीच उपाशी झोपू दिला नाही. आमची क्षमता आमच्या मातीची क्षमता आहे. पण त्यासाठी त्यांनी लाचार व्हावं, त्यांनी दुर्बल व्हावं आणि आमच्या मागणं फिरावं. आणि परत भीती आहेच की लोकशाही राहते की नाही. पहिल्यांदाच घोषणा दिली, अब की बार 400 पार. लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे संविधान बदलणार आणि संविधान बदलणार. आता म्हणतात अपोजिशननी प्रचार केला. आम्ही नाही केला साहेब. असे पहिले 10 खासदार मी नावं काढून ठेवलेली आहेत. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हमको 400 पार लेके जाओ, हम संविधान बदल के आपके हाथ में देंगे. म्हणजे काय त्याचा अर्थ? यांना संसदीय लोकशाही मान्य नाही. संसदीय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी आणली? तर या देशातली जी विविधता आहे, भाषेमध्ये विविधता आहे, संस्कार संस्कृतीमध्ये विविधता आहे, त्या पाण्यामध्ये कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी. आपली भाषा बदलत जाते. कोल्हापूरची मराठी आणि नवी मुंबईच्या मराठीमध्ये फरक आहे की नाही आहे? हा भारत आहे. आसाम मध्ये जे चालतं ते गुजरात मध्ये चालतं का? केरळमध्ये चालतं ते कन्याकुमारी चालणार आहे का? पण संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून सर्व राज्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत येतं आणि सगळ्या समस्यांचं निराकरण करून म्हणून ती लोकसभा. आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्या भारताचा अभ्यास करून केलेलं. त्यांना हे उद्ध्वस्त करायचं. इथली लोकशाहीचा जो गाभा आहे तोच उद्ध्वस्त करायचा आहे. आजकाल नवीन काहीतरी काढलंय ते मंगळसूत्र. पुढे मंगळसूत्राबद्दल प्रेम होतं तर मणिपूरमध्ये बायकांवरती उघडे बलात्कार केले जात होते लग्न करून. तेव्हा तुम्हाला का नाही वाटलं की त्यांचं मंगळसूत्र वाचवावं जाऊन? ती फोगाट नावाची जी विनीता फोगाट का काय ती जी रेसलर आहे, ब्रिजभूषण नावाच्या तुमच्या खासदाराविरुद्ध लैंगिक शोषणासाठी उपोषणाला बसली होती. तेव्हा का नाही झालं तुम्हाला आठवण की आपल्याला मंगळसूत्राचं हे करायला पाहिजे? एरवी तुम्हाला कधीच मंगळसूत्राची आठवण होत नाही. पण अशा निवडणुका आल्या ना की तुम्हाला अशा काय गोष्टी सर्व आठवायला लागतात. काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार. अबे आम्ही येडे आहोत काय? आमच्या घरातली संपत्ती कोणाच्या बापाला द्यायला? आमच्या आई बापाने मेहनतीने कमवलेली संपत्ती आमची. आणि लोकांना आठवत नाही असं नाही. हा कायदा आला 78 साली. 78 साली हा कायदा आणताना त्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होतं? मोरारजी देसाई, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, उषाभाऊ ठाकरे, हे सगळे काही आत्ताची भारतीय जनता पार्टी, तेव्हाची जनसंघ आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या जनता पार्टीच्या गव्हर्नमेंट मधले सदस्य होते. आणि त्यांनी हा कायदा आणला आणि राजीव गांधींनी तो रद्द करून टाकला. राजीव गांधींनी रद्द केलं तर साहेब म्हणतात की त्यांना इंदिरा गांधींची संपत्ती हवी होती. हे माणसाला माहिती कमी असली की किती तो बरळतो. याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण भारतात हे आहे. 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत होते. पण माझ्या देशाला मदतीची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्या एकही इस्टेटीचा वाटा स्वतःकडे न ठेवता
सगळा या देशाला देऊन टाकला, तेव्हा त्याची किंमत 193 कोटी होती. आज हिशोब केला तर त्याची किंमत 30,000 कोटी रुपये आहे. 1971चं युद्ध झालं. युद्धामध्ये थोडस आर्थिक अडचणी येत आहेत असं जेव्हा इंदिराजींना कळलं, तेव्हा आपल्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सोनं काढून त्यांनी गव्हर्नमेंटला देऊन टाकलं. राहिली कुठली इस्टेट राजीव गांधीला दे. हा देश आहे ना देश, त्या देशाची माती ही त्यांचा ही इस्टेट आहे. गांधी 2-2 बलिदान दिली आहेत त्यांनी. पलायनवाद हा काँग्रेसने कधीही शिकवलेला नाही. अटक होते म्हणून पळणारे आमच्यातलं कोण नव्हतं आणि मला कोणाचं नावही घ्यायचं नाहीये. 1942 ला खबरीगिरी कोणी केली होती मला नावही घ्यायचं नाहीये. पण चले जाव आंदोलनाला सुरुंग लावण्याचं काम मात्र ह्याच संघटनेची मातृ संघटना RSSने केलं होतं. हे तुमचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. नेहरूंवरती टीका करणार, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं. अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून 50 वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही. अरे फार दूरदृष्टीचा नेता होता तो. IIT बांधली, IIM बांधलं, एम्स बांधलं, BARC बांधलं. ज्या देशामध्ये पिन बनत नव्हती त्या देशामध्ये आज एरोप्लेन बनतं, ही मेहरबानी नेहरूंची आहे. त्याच्यामुळे या सद्य परिस्थितीमध्ये खोटारडेपणाला इतका वाव मिळतो, इतका वाव मिळतोय की काहीही बोलायचं तर त्याला खोट्याचा मुलामा लावून टाकायचा आणि ठोकायला सुरुवात. गेले 4-5 दिवस रावसाहेब पहिल्या फेरीचं मतदान झालं आणि जेव्हा रिपोर्ट यायला लागले की साधारण विदर्भामध्ये 5-1 होईल, 5 काँग्रेस 1 त्यांची होईल, त्या रात्री मोदी साहेब नागपूरमध्ये थांबले होते आणि सहसा मोदी साहेब हे कुठेही थांबत नाहीत. ते दिल्लीला जातात, दुसऱ्या दिवशी दिल्लीहून परत येतात. पण त्या दिवशी ते नागपूरमध्ये थांबले होते. काय माहित त्यांना कोण भेटलं, काय भेटलं आपल्याला काय माहित नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी भाषण केलं, ते अतिशय घाणेरडं भाषण केलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की या संपत्तीचं वाटप होणार आहे आणि हे काँग्रेसवाले करणार आहे. आम्ही रे तुमचा मॅनिफेस्टो वाचा ना. तो काँग्रेसचा मॅनिफेस्टो कशाला वाचता? कारण का तुम्हाला सांगण्यासारखं लिहिण्यासारखं काय नाहीच आहे. जुमलेबाज पार्टी काय सांगणार आता? या देशाची आर्थिक घडी काय काय विकलं तुम्ही? आरक्षण आरक्षण आरक्षण. आपण आरक्षणाबद्दल बोंबलतो, आपण शासकीय कंपन्या राहिल्यात कुठे? सगळं खासगीकरणाकडे चाललंय. आपल्या 2 मित्रांकडे सगळा भारत जाईल याची व्यवस्था करून ठेव. आणि ह्या अशा सभावतीला पसरलेल्या वातावरणामध्ये जनतेची दिशाभूल करून सत्ता आपल्या ताब्यात कशी राहील उपाययोजना केलेली आहे. माझं आजही मत आहे की EVM मध्ये घोटाळा आहे, तर निवडणुकीच्या भाषणात ते बोलू नये. पण 3 महिने लोकसभेची निवडणूक चालते 7 टप्प्यांवरती. आणि जर काउंटिंगला 3 दिवस लागले तर काय फरक पडतो? फरक पडतो तुम्हाला? जर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतसंख्या ही 7 दिवस चालू शकते, तर भारताचा एवढ्या मोठ्या भारताचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठीची निवडणूक होत असताना 545 उमेदवार निवडले जात असताना तुम्हाला ती एका दिवसातच का संपवायची आहे? कारण कायम संशय निर्माण करून ठेवायचा. इलेक्टोरल बॉन्ड्स सर्वसामान्यांना कितपत कळलाय मला माहित नाही, पण या देशातल्या इतिहासात नाही, जगातल्या इतिहासात एवढा मोठा पैशाची गडबड कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने केलेली नाही ती माननीय मोदी सरकार यांच्या काळात झाली.
जण गेला सुप्रीम कोर्टामध्ये, खूप दिवस सुनावणी चालू होती. मोदी साहेब आता सांगतायत टीव्हीवर, माझ्यामुळेच झालं, मी ट्रान्सपरंट होतो म्हणून लोकांना सगळं कळलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, क्रांतीची ही मशाल धगधगते यावरी, देश माझा महाराष्ट्र, घर माझा मातोश्री, भगवी माझी निष्ठा, हा भगवा माझा प्राण रे, भगवा माझं रक्त, हा भगवा माझा श्वास रे, मेलो जरी या जगात भगवी माझी आग रे, या जगात भगवी माझी राख रे, असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली. लढाईची वेळ उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो मशाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. हा बोलतो विचारे एक रोकठोक बात रे, सांगून गेला बाप माझा सोडू नका साथ रे, गद्दार सारे पळवा पण करू नका माफ रे, मशीन मध्ये ईडीच्या घाण झाली साफ रे, कॉलर आपली टाईट कारण ब्रँड आपला ठाकरे, ब्रँड आपला ठाकरे. एकनिष्ठ एक पक्षनिष्ठ आव्हान शिवसैनिक, ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक, ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक. सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवले, शाखेत तुम्ही आमच्या षंडगुंड घुसवले, वाटेत माझ्या ते लाल गुंड निखारे, वाघाचा बछडा हाय तनडतो विचारे, वाघाचा बछडा हाय तनडतो विचारे. मार्मिक ना सामना सहज नाही होत, काळो की रात्र ही पण शब्द माझे जोत, स्वस्त झाले नेते आणि वाया गेलं बोट, याद राखा चोरांनो किमती माझं बोट. शपथ घ्यायची ती ही घ्या, जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. घेतली शपथ शिवबंधन बांधून हाताला, घेतलं झोपून संघटनेसाठी स्वतःला, फडकावला भगवा पहिल्यांदा ठाण्याला, वाटली साखर चोप दिला आम्ही शाण्याला, किती आले किती गेले विरोधक गार केले, शिवसेना फिक्स ऐकून कानात वार केले, दिल्लीला हलवायला राज्यात वाघ गेले, धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेक रे, धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेक रे. सांभाळून घ्या, मला सांभाळलं, तुला सांभाळा, आदित्यला सांभाळा. असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, 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 निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय उद्धव साहेबांचं स्वागत. साहेब माझं 5च मिनिटं भाषण राहिलंय, 5 मिनिटं राहिले. करू का नको करू? तर मी बोलत होतो इलेक्टोरल बॉन्ड्स वरती. खरं हा भ्रष्टाचार हा जगाच्या इतिहासात ना भूषो ना भविष्यात आहे असा भ्रष्टाचार केला, आणि आता ते स्वतः टीव्हीवर येऊन सांगतायत की याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आली. 30 ऑक्टोबरला जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्राच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आलं की जर तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्स ओपन केले तर या देशात हाहाकार माजेल. सर्व
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मराठी माणूस चंद्रचूड ते म्हणाले त्याच्यात काय हाकार मारणार आहे, जे तुम्ही घेतल्यात बँकेत ठेवल्यात ते सांगा कोणाकडनं किती घेतलेत. सगळं उघड झालं आणि आता एक एक गोष्टी उघड होत आहेत. त्याच्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. कोविड कोणाला झाला? कोविड किती जणांना झालेलं? कोविड किती जणांना झालेला? अहो घाबरू नका, आता काय होणार नाही परत. त्याच्यात एक रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन देत होते आणि लोक वेड्यासारखी रेमडेसिवीर शोधायचे. उद्धव साहेब, हे रेमडेसिवीर वापरू नये म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताला कळवलेलं होतं. त्याच्यानंतर गुजरात फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने त्यांना परवानगी दिली आणि कोट्यानी कोटी रेमडेसिवीर भारतात फिरवले गेले. त्याच्यातल्या काही राज्यांनी आपल्या रिपोर्ट मध्ये कळवलं की याच्यात बॅक्टेरिया आहे, याच्यात फंगस आहे आणि ह्याच्यामुळे लोक मरतायत. केंद्राने बंदी आणली नाही. आणि आज जेव्हा ट्रॅक्स ओपन होत आहेत, मनी ट्रेल ओपन होतोय, तेव्हा दिसतं की त्या रेमडेसिवीर साठी झायडस कॅडिला ह्या कंपनीने 85 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले होते आणि ते भारतीय जनता पार्टीला दिले होते. म्हणजे तुमच्या मृत्यूचा सौदाही करायला ते मागे पुढे बघत नाहीत. आपल्या ठाण्याची खूप लोक दिसत आहेत. आपल्या इथं एक बोगदा केलाय जो बोरिवलीला निघणार आहे आणि खूप कौतुक चालू आहे त्याचं. तिथे एक कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग, 14,446 रुपयाचं काम आहे. आणि दुसरं काम समृद्धी हायवेवर आहे, 15,000 काही कोटीचं. हे दोन्ही कामं मेगा इंजिनिअरिंगला दिली. त्याच्या बदल्यात मेगा इंजिनिअरिंगने कितीचे इलेक्टोरल बॉन्ड्स घ्यावे? 1,000 कोटी. म्हणजे भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचं काम या सरकारने केलं. सरळ होत, तुम धंदा लो चंदा दो, धंदा लो चंदा दो, धंदा लो चंदा दो. 4,800 कोटी रुपये आज भारतीय जनता पार्टीच्या बँक खात्यात आहेत. कसं होणार? कुठनं गरिबी बाहेर जाणार? आज या देशाची सत्ता आणि या देशातलं अर्थकारण कोणाच्या ताब्यात आहे? सर्वसामान्य माणसाच्या ताब्यात नाही, तर जे धनाढ्य त्यांचे मित्र आहेत, जे पैशाने धनाढ्य आहेत, त्यांच्या हातात गेले. आणि त्यामुळे या हुकुमशाही विरुद्ध, या लोकशाही विरोधी हा जो प्रकार चालू आहे, तो या देशाचा संविधान गिळंकृत करून टाकेल. इथे बसलेल्या माझ्या दलित बांधवांनो, माझ्या बहुजन बांधवांनो, या देशातल्या लोकसंख्येमध्ये 85% बहुजन आहेत. जर हा संविधान गेलं तर संविधानाची सर्वात मोठी अडचण ही या बहुजनांसमोर येईल. परत एकदा आपल्याला पाणवठ्यावर जाता येणार नाही, परत एकदा आपल्याला देवळात जाता येणार नाही. बाबासाहेबांनी उघडलेले दरवाजे परत एकदा बंद केले जातील. म्हणून संविधानासाठी लढायचंय. आपल्या देशातली संसदीय लोकशाही वाचली पाहिजे, याच्यासाठी लढायचंय. आणि त्याच्यासाठी राजन विचारे, राजन विचारेचं कौतुक का? राजन विचारेंचं कौतुक का? ठाणे शहरातला मुख्यमंत्री राजन विचारेंना ज्युनियर हे सगळं बंड करत असताना पोलीस गुंड हे सगळं एकत्रित करून विरोधकांना दाबून टाकायचं ही योजना आखली गेली होती. म्हणून मला या माणसाचं कौतुक वाटतं की एकटा उभा राहिला. हा बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा निष्ठावान सैनिक आहे. आणि अशा निष्ठावान माणसाची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहास वाचताना सूर्याजी पिसाळचं नाव कुठेही लिहिलं जात नाही, कारण का तो गद्दार होता. खंडोजी खोपड्याचं नाव कुठेही लिहिलं जात नाही, कारण का तो गद्दार होता. लिहिलं जात ते नाव तानाजी मालुसरेचं, जे शिवबाबरोबर लढला होता. आणि आता असा एक गद्दार राजन विचारे समोर निवडणुकीला उभा आहे. मी त्याचं काय नाव बी घेत नाही, नाव घेऊन मला मोठं नाही करायचंय.
पण आम्ही विद्यार्थी दशेपासून बरोबर वाढलो आहोत. तो कोणाशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही, कधीच. एकनाथ शिंदेला मी बनवलं रे. एकनाथ शिंदेला काय माहित होतं का? मी फिरवलं ठाण्यात, तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय आहे. नाही तर त्याला काय माहिती ठाण्यात काय आहे. मी दाखवलं त्याला. आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहित असायचं. एकदा तो राणेंबरोबर पळून चालला होता. राणेंबरोबर पळून चालला होता. मला प्रेम साहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल. विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते. साहेब नाराज होते. त्यामुळे त्याला जायचं तर जाऊ दे, तर काय किंमत द्यायची नाही त्याला. मी म्हटलं जाऊ दे, राणेंची ताकद वाढेल, आपण याला थांबवायला पाहिजे. म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो, गाडीत बसलो, उद्धवजींना फोन लावून घेतला. उद्धवजींना साहेबांनी सांगितलं, उद्धव त्याला जाऊ देऊ नको, चांगला कार्य. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे आम्ही दोघं त्याला घेऊन मनोहर जोशी आणि तुम्ही होतात साहेब क्षणभर विश्रांतीवर घेऊन गेलो. त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं. हे आमच्या हातनं घडलेलं सर्वात मोठं पाप. ही अशी बाणगुळ तयार झाली राजकारणात. त्याच्यानेच राजकारणाचं वाटोळं झालं. दलाल. आणि तरीच ही जी गद्दारी ठाण्यात झाली आहे ना, ही तुमच्या माझ्या इथे कपाळी लिहिली गेली आहे. ठाणेकरांची ओळख गद्दारी म्हणून, गद्दार म्हणून ओळखली जाते आज जगभरामध्ये. जो चीफ मिनिस्टर है जिसने गद्दारी किया वो तुम्हारे शहर में रहता है ना. आम्हाला हे मान्य नाही. आजारी असलेल्या या आपल्या बापाला त्याला आजारपणात आधार द्यायचा, ते सोडून त्याला मानसिक यातना देण्याचं काम ज्याला केलं आहे, ज्या प्रवृत्तीने केलं आहे, त्यांचा हा उमेदवार आहे. आणि म्हणून ती प्रवृत्ती कायम गाडायची असेल तर या प्रवृत्तीच्या माणसाला, या उमेदवाराला गाडा. आणि ठाणेकर निष्ठावान आहेत. निष्ठेशिवाय ठाणेकरांना काहीच मान्य नाही, हे जगाला उदाहरण घालून द्या. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब. यानंतर खरं तर मी शिंदे साहेबांना निमंत्रित करणार होतो, पण वेळेची मर्यादा आपल्याला सगळ्यांना पाळणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी ही संपूर्ण आप पक्षाचा पाठिंबा, त्यांच्या शुभेच्छा आपले सन्माननीय राजन विचारे साहेब यांच्या पाठीमागे राहील अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि यानंतर मी निमंत्रित करतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार माननीय सौ विद्याताई चव्हाण मॅडम. कृपया आपण सर्वांना विनंती आहे, आपण 2-3 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय उद्धवजी, राऊत साहेब, जितेंद्रजी, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सदस्य, आज मी जास्ती बोलणार नाही कारण उद्धवजींचं भाषण सगळ्यांना ऐकायचं आहे. परंतु फक्त एक आठवण सांगणार आहे. उद्धवजी, फडणवीसांचं सरकार असताना एकनाथ शिंदेंना आपण पालकमंत्री केलं होतं. आणि मला आठवतं तेव्हा दिग्ग्याच्या 99 बिल्डिंग बुलडोझरने तोडायसाठी पोलीस फोर्स आला होता. सतत 2-3 दिवस चालू होतं. घरातल्या लोकांना खेचायचं. कोणी कॅन्सरचं पेशंट आहे, कोणी लहान मुलं आहे, कोणी काय आहे ते न बघता अतिशय अमानवी पद्धतीने लोकांना बाहेर काढलं जात होतं. एरवी झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालतात आणि त्यांना बाहेर खेचलं जातं, परंतु हे तर बिल्डिंग मधले लोक होते. त्यावेळेस त्या महिलांना मी म्हटलं, फडणवीसांकडे जाऊया का? तर आपण जर तिकडे मंत्रालयापर्यंत गेलो तर इथे आपल्याला घरं सगळे सील होऊन जातील. म्हटलं पालकमंत्री कोण आहेत तुमचे? म्हणे एकनाथजी शिंदे आहेत. म्हटलं चला त्यांच्या घरावर जाऊया. जो आम्ही 300-400 बायका एकनाथ शिंदेच्या घराजवळ गेलो आणि सांगितलं, खबरदार तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आम्हाला कोर्टाची ऑर्डर वगैरे सांगू नका.
तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलंय, एकही घर सील होता कामा नये. आणि अजूनही लोकांना ते मुख्यमंत्री आज झालेले आहेत, पण अजूनही घरं मला असं वाटतं मिळालेले नाहीयेत. हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं की ज्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा माणुसकी शिल्लक होती, परंतु फडणवीसांच्या काळात जराही माणुसकी म्हणून काही नव्हती. लोकांवरती अन्याय करायचा, त्यांना घराबाहेर खेचायचं, हे असे प्रकार चालू होते. आणि आज संपूर्ण देशात आज लोकसभेच्या निवडणुका आहेत. मोदी सरकार काय बोलतंय, कसली गॅरंटी देत आहे? 2014ला तुम्ही कसली गॅरंटी दिली होती? तुम्ही सांगितलं होतं गॅसचं सिलेंडर त्यावेळेस मनमोहन सिंग सरकारच्या काळात 400 रुपयाला होतं, ते 350 रुपयाला होईल. ते गॅसचं सिलेंडर आज 1200 रुपयाला झालं. प्रत्येकाच्या बँकेत 15-15 लाख रुपये देणार, 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देणार. मोदी साहेब, आजपर्यंत 20 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, मग त्या गॅरंटीचं काय झालं हे विचारायची वेळ आलेली आहे. म्हणून नवीन गॅरंट्या देऊ नका. लोक महागाईने त्रस्त झालेले आहेत. इकडे रश्मी वहिनी, विचारे वहिनी बसलेले आहेत. मला आठवतं पूर्वी 500 रुपयामध्ये महिन्याचा किराणा सामान यायचं, तेलाचा कॅन यायचा. आज 5000 रुपये लागले तरी महिन्याचं सामान पुरत नाही. आज महिला घर कसं चालवतायत, किती महागाई प्रचंड वाढलेली आहे. आणि मोदी सरकार, मोदी साहेबांचा हसरा फोटो, पेट्रोल डिझेल सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत. पेट्रोल पंपावर जा, मोदी हसत असतात. एअरपोर्टवर जा, मोदी हसत असतात. शौचालयावर जा, मोदी हसत असतात. म्हणजे इतका निर्लज्ज चेहरा. आणि हे सांगतात आमच्याकडे चेहरा आहे, इंडिया आघाडीकडे कुठे चेहरा आहे? अहो, हा चेहरा बघून बघून आम्ही कंटाळलो आहोत. त्यामुळे आम्हाला आता हा चेहरा नकोय. हा अत्यंत खोटं बोलणारा चेहरा आहे, लोकांना फसवणारा चेहरा आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये आपल्याला निश्चितच बदल करायचा आहे. राहुल गांधींवरती टीका करतात. या राहुल गांधींनी भारत जोडो करून संपूर्ण 5000 किलोमीटर कन्याकुमारी टू काश्मीर आणि इकडे बंगाल ते गुजरात पर्यंत ते चालले, मणिपूर पासून. आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. या पवार साहेबांविषयी बोलतात. अहो, या पवार साहेबांविषयी बोलण्यापुरती थोडा तरी विचार करा. आणि हे खोके सरकार, खोके घेतले 50 खोके एकदम ओके, आणि निर्लज्जपणे विकले जातात आणि आम्हाला शिकवतात. काय काय बोलतात यांना भान राहिलेलं नाहीये. तेव्हा हे सगळं या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे अत्यंत खोटारडे लोक आहेत, फसवे लोक आहेत, ढोंगी लोक आहेत. आणि अशा लोकांना पुन्हा निवडून द्यायचं नाही. म्हणून राजन विचारेजी जी आहेत त्यांना आपण या प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि केंद्र सरकारमध्ये हे फसवा मोदी सरकार या सत्तेतनं हटवण्यासाठी आपल्या ठाणेकरांचा हातभार लागला पाहिजे, एवढी आपल्याला विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद विद्याताई. दुसऱ्या वक्त्यांना निमंत्रित करण्यापूर्वी शिवसेना नवी मुंबईचे शहर प्रमुख सन्माननीय प्रवीण काळूराम म्हात्रे यांनी काही शब्दरचना या ठिकाणी उद्युक्त केलेली आहे. आनंद दिघे साहेबांच्या प्रती, साहेब तुम्ही असता तर, साहेब तुम्ही असता तर नसती झाली हिम्मत कोणाची, आपलं श्रद्धास्थान मातोश्रीवर वाकडी नजर करून बघायची. साहेब तुम्ही असता तर नसती झाली हिम्मत कोणाची, तुमची आमची प्राणप्रिय शिवसेना फोडायची. साहेब तुमच्यात हिम्मत होती गद्दारांना पळता भुई थोडी करायची. साहेब तुम्ही असता तर कळलं असतं या गद्दार खोकेबाजांना काय असते सजा केलेल्या विश्वासघाताची. साहेब तुम्ही असता तर, साहेब तुम्ही असता तर. यानंतर मी निमंत्रित करतो राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार सन्माननीय मुझफ्फर हुसेन साहेब. आपल्यालाही विनंती आहे साहेब, वेळेची मर्यादा लक्षात घेता आपणही आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करावं. मंचावर उपस्थित आपले सर्वांचे हृदय सम्राट आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे,
आजवर आपण हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणून उल्लेख करायचा, पण साहेब जे काय महाराष्ट्रात घडलंय आणि विशेषतः आपल्यासोबत जे घडलंय, लोकांची आपण महाराष्ट्राचे हृदय सम्राट झालेले. आदरणीय संजय राऊत साहेब, सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, ही निवडणूक राजन विचारे साहेबांची या मतदारसंघाची एकटी निवडणूक नाही, तर या देशाची घटना वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक गद्दारांना त्यांची जागा दाखवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक या देशामध्ये जाती धर्म पसरवणारे आणि लोकांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारे, त्यांना जागा दाखवणारी निवडणूक आहे. मित्रांनो, आपण बघताय का यांच्याकडे कोणते मुद्दे शिल्लक नाही. बरंच काही वक्त्यांनी सर्व मुद्दे मांडलेले आहेत, आपण रोज ते बघताय. पण आता फक्त आले झाले गेलं की सकाळ संध्याकाळ फक्त हिंदू मुस्लिम, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. यांना कॉमन सिव्हिल कोड आणायचा आहे आणि त्याच्यासाठी ते म्हणतात आपल्याला शर्यत कायदा नको म्हणून कॉमन सिव्हिल कोड आणायचा. केरळमध्ये ख्रिश्चन समाज आहे, नॉर्थ ईस्टमध्ये ख्रिश्चन समाज आहे, त्या ठिकाणी त्यांचा राहणं सहन हे सगळं वेगळं आहे. आदिवासी समाजाचा हिंदू संस्कृती, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाची संस्कृती वेगवेगळी आहे. तर ह्या सगळ्या संस्कृतींना आपल्याला संपून एक संस्कृती करता येईल ही शक्य नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी ती घटना बनवली आणि कॉन्स्टिट्यूशन बनवलं, ज्याच्या माध्यमातून एक मुठ त्यांनी बांधली आणि या देशाला ती घटना दिली. आज आपल्याला ती घटना वाचवायची आहे आणि सर्व समाजाला आपल्याला न्याय देण्याचं काम करायचं आहे, रोजगार द्यायचा आहे. आदिवासी असेल, महिला असेल, प्रत्येक घटकाला जे मागील 10 वर्षामध्ये यांनी न्याय दिलेला नाही. राहुल गांधींनी म्हणून काँग्रेस पक्षाने ते म्हटलं की आम्ही 5 नाही आणि 25 गॅरंटी देणार आहोत. हे सांगण्याची पारी का आली? याचा करता आली की यांनी न्याय केलं नाही, यांनी समाजावरती देशामध्ये अन्याय केलेला आहे. मित्रांनो, 20 मेला आपल्याला राजन विचारेंना परत हॅट्रिक करून त्या ठिकाणी आपल्याला बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे आणि मशाल चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम. धन्यवाद सन्माननीय मुझफ्फर हुसेन सर. यानंतर मी निमंत्रित करतो शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ, शिवसेना नेते खासदार दैनिक सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत साहेब यांना. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे सर्व सन्माननीय नेते, वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना उद्धवजींना ऐकायचं. मी फार वेळ घेणार नाही. ही मर्दांची सभा आहे. ही निष्ठावंतांची सभा आहे आणि श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरलेली ही सभा आहे. श्रीरामाचं आमचं नातं असं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचंड सभा होत आहे. उद्धव ठाकरे जातील तिथे लाखो लोकांची गर्दी होते आहे. हातामध्ये मशाल आहे. जणू काय उद्धव ठाकरे आए हैं, नई रोशनी लाए हैं. एवढी प्रचंड गर्दी होते आहे. त्या गर्दीचं एक कारण आहे. आपल्याला त्यांना शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला पण ही गर्दी यासाठी सुद्धा होत्या उद्धवजी, नरेंद्र मोदी 4 जूनला रिटायर होतात. म्हणजे आपण त्यांना डिसमिस करतो. आपण संस्कारी लोक आहोत. 10 वर्ष
नोकरी केली, आपणच चिटकवलं होतं सगळ्यांनी मिळून. आता त्यांचा निरोप समारंभ आपण करतो आहोत आणि त्या निरोप समारंभालाही गर्दी होते आहे. नरेंद्र मोदी हा एक निराश, हताश आणि हतबल झालेला माणूस. 10 वर्ष त्याने देशसेवेच्या नावाखाली देश लुटला, देश बर्बाद केला. आता त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला त्यांना हिमालयात पाठवायची वेळ आली. त्यांची इच्छा होती, झोला लेकर आया हूं, झोला लेकर जाऊंगा. अब झोला लेकर जाएंगे. राजन विचारांना मी सांगेन, आपण दिल्लीला जाताना एक झोला घेऊन जा. आपलं सरकार येत आहे केंद्रात. नरेंद्र मोदी इतके हताश आहेत, इतके निराश आहेत, इतके हतबल आहेत कि रोज एक खोटं बोलतायत, रोज एक झूठ बोलतायत. झूठ बोलने की मशीन अगर कोई होगी वो नरेंद्र मोदी है. एक नंबरचा खोटारडा आणि ढोंगी माणूस पुण्या देशात जन्माला आला असेल तर नरेंद्र मोदी त्याचं नाव आहे. पण मी सांगतो, नरेंद्र मोदींनी, अमित शहानी आमचा धनुष्यबाण आमच्याकडून घेतला, चोरला आणि बेईमानांच्या हातात. पण मी गॅरंटी देतो, मोदीची गॅरंटी नाही, ही उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे. तुमचं कमळ सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहू देणार. तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलं, आम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून तुमचं कमळ नष्ट केलं नाही तर शिवसेना नाव सांगणार. आणि या महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण तेच आहे. आप कमल नहीं बचेगा. ते परवा चालले आहेत अयोध्येला, रोड शो करणार आहेत अयोध्येला. रोड शो करा ना, रोड. पण राम आमच्या पाठी. अयोध्येत बसलेला राम जो आहे, त्या रामाला माहिती आहे प्राणप्रतिष्ठा झाली, जे मंदिर उभं राहिलं ते हजारो लाखो शिवसैनिकांच्या बलिदानातून उभं राहिलेलं आहे. तुमच्यासारख्या ढोंगी आणि पापी लोकांच्या मदतीनं उभं राहिलं नाही. या महाराष्ट्राच्या देशामधलं वातावरण जे आहे ते झपाट्यानं बदललं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एक परिवर्तनाची, बदलाची लाट आलेली आहे. आणि 4 जून नंतर आपण पाहाल, या देशामध्ये मोदींची फडफड आणि तडफड कायमची थांबलेली असेल आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा या देशाच्या राजकारणात नष्ट झालेला. ही बदला आणि सूड घेण्याची वेळ आपल्याला, ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी हिंदुहृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली, स्थापन केली, ती शिवसेना या गुजरातच्या 2 चोरांनी तोडण्याचा प्रयत्न केला, फोडण्याचा प्रयत्न केला. तरीही ही शिवसेना ते खतम करू शकले नाही. ती बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आणि ताकद. आणि मी मगाशी सांगितले ते परत सांगतो, आमच्या हाती मशाल आहे आणि प्रभू श्रीराम सुद्धा एका हातात धनुष्य आणि एका हातात मशाल घेऊन उभा आहे. लक्षात घ्या, तुम्ही धनुष्यही नष्ट करू शकणार नाहीत आणि आमची मशाल सुद्धा विझवू शकणार नाही. या देश
देशातला शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला प्रत्येक जण गेल्या 10 वर्षामध्ये मोदींच्या राज्यामध्ये कधी सुखी झालेलं आम्ही पाहिलं. त्यांनी काय सांगितलं मग काल मोदींनी? इंडिया आघाडी सत्तेमध्ये आली तर संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल. त्याच्यावरती मी फार सविस्तर बोलणार नाही, पण नक्कीच उद्धवजी आपलं सरकार केंद्रात येत आहे आणि वेगळ्या पद्धतीनं संपत्तीचं पुनर्वाटप करणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षात हा देश मोदी आणि शहा आणि त्यांच्या लोकांनी जो लुटला आणि मुठभर धनिकांची संपत्ती वाढवली, त्या सगळ्यांची संपत्ती जप्त करून ती संपत्ती या आपल्या गोरगरिबांमध्ये वाटायला हवी. अशा प्रकारचं संपत्तीचं पुनर्वाटप आपण केलं पाहिजे. आणि आम्हाला खात्री आहे हा देश आणि हा महाराष्ट्र एका विचारानं पेटून उठलेला आहे आणि मशाल आता विझणार नाही. ठाण्यामध्ये तर लूटमार करणारी गोल्डन गँगच आहे राजनजी. या गोल्डन गँगच्या विरुद्ध आपण लढतो. ठाण्यातली गोल्डन गँग आता मंत्रालयात बसली, वर्षा बंगल्यावर बसली आणि महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे. त्या गोल्डन गँगची सुद्धा एक्सपायरी डेट झालेली आहे. 10/4 जूनला आपण पाहाल महाराष्ट्रात सुद्धा ही गोल्डन गँग राहणार नाही आणि दिल्लीत राहणार नाही, इतकंच मी सांगतो. आणि आपण प्रचंड बहुमताने राजन विचारे यांना मशाल 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 चिन्हावर निवडून द्याल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय राऊत साहेब. यानंतर 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राजन विचारे साहेब यांना मी निमंत्रित करतो, आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या इंडिया महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर या मंचकावर असलेले सन्माननीय संजयजी राऊत, आमचे सन्माननीय काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन साहेब, आमच्या विद्याताई चव्हाण मॅडम, त्याचबरोबर दीपक भाऊ निकाळजे साहेब आणि वरुणजी सरदेसाई आणि मंचकावर असलेले आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर, विठ्ठलरावजी मोरे, सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, समोर बसलेले सर्व शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आप यांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी, मी जास्त काय बोलणार नाही. गेल्या 10 वर्षात केलेली कामं आपल्यासमोर आहेत आणि मला वाटतं खासदार या नात्याने गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या नवी मुंबई शहर असेल, ठाणे शहर असेल, मीरा भाईंदर शहर असेल, या तिन्ही शहरामध्ये वेगवेगळी विकासाची कामं माझ्या माध्यमातून झाली आहेत आणि मला विश्वास आहे की या सर्व या तिन्ही शहराला न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून केलेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास आदरणीय दिबा पाटलांचं नाव या ठराव करून सुद्धा मला वाटतं मंजूर करून आज जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले. त्याच्या मागून सर्व ठराव त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाचे विमानतळाला देण्याचे आले, परंतु आमच्या इथल्या भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या विमानतळाला देण्याचा ठराव आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळचे उद्धव ठाकरे साहेब यांनी मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठवून सुद्धा
या ठिकाणी मंजूर केल्या नाही, त्याबद्दल मी परत एकदा त्याचा निषेध करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून हा ठराव नक्कीच आम्ही मंजूर करू. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना घरे नियमित करण्याचा ठराव सुद्धा माननीय आपले मुख्यमंत्री 22 फेब्रुवारी 2022ला त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांनी त्याचा जो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ठराव मंजूर केला, परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी या मंडळीने केली नाही. आणि खास करून या प्रकल्पग्रस्तांचे आज किती भूमिपुत्रांच्या आमच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या, मोठमोठे त्या ठिकाणी इंडस्ट्री झाल्या, परंतु आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या माध्यमातून MIDC मध्ये त्या ठिकाणी काही प्लॉट देण्याबाबत किती वर्षापासून तो प्रलंबित आहे, तो सुद्धा आम्ही हा प्रस्ताव निवडणुकीनंतर त्या ठिकाणी मंजूर करू असा विश्वास या ठिकाणी मी करतो. आणि या उद्धव साहेब, आमच्याकडे निष्ठावंतांचं जी घाण होती ती निघून गेली साहेब, परंतु आता जे कार्यकर्ते आहेत हे सर्व जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत. किती जरी अन्याय झाला, आमचे MK मडवी साहेब असतील, आज त्यांना त्या वेळेला तडीपार करण्यात आलं. जवळजवळ 3-4 महिने त्यांनी त्यावेळेमध्ये कोर्टामध्ये हे धाव घेतल्यानंतर 3 महिन्यानंतर त्यांचा तो प्रस्ताव हायकोर्टाने रद्द केला. आज परत एकदा इलेक्शनच्या मोडवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती केसेस टाकल्या गेल्या आणि त्या केसेस अंतर्गत इलेक्शनला ते येऊ नये यासाठी सुद्धा त्यांच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये सदा स्टे दाखल करायचा होता, तो सुद्धा त्यांनी दिला नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. परंतु मी त्याचं कौतुक करतो की आमचे मनोज हळदणकर असतील, MK मडवी असतील, असे असंख्य कार्यकर्ते मला वाटतं या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते जीवाचं रान करतायत, परंतु अशा गोष्टीला भीक घालत नाहीत. आज त्याचं अख्खं सर्व कुटुंब या ठिकाणी या शिवसेनेसाठी त्या ठिकाणी जीवच रात्र मेहनत करतायत. आणि मी परत एकदा या निष्ठावंतांना मी सलाम करतो आणि परत एकदा या सर्व गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा हे लक्षात घेता या ठाणे लोकसभामधून मला वाटतं तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली. आणि त्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातली सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील. आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात. सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, संभाजी ब्रिगेड, आमचे RPIचे निकाळजे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद विचारे साहेब. यानंतर मी विनंती करतो नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब, जिल्हा प्रमुख सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेब, उपजिल्हा प्रमुख सन्माननीय मनोज हळदणकर, शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आपल्या शिवसेना नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं शिवसेना ऐरोली विभागाच्या वतीने, नवी मुंबई विभागाच्या वतीने या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. महिला आघाडीच्या संघटक सौभाग्यवती शिंत्रे मॅडम त्यांच्या सोबत आहेत. यानंतर नवी मुंबईमधील भूमिपुत्र आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधी माजी शहर प्रमुख सन्माननीय मोहन मडवी साहेब पारंपरिक कोळी समाजाची टोपी आणि पुष्पगुच्छ आणि दुपट्टा देऊन सन्माननीय पक्षप्रमुखांचं या ठिकाणी स्वागत करतायत. सन्माननीय मोहन मडवी, सन्माननीय GS पाटील साहेब यांना विनंती आहे आपल्या आगरी कोळी समाजाच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करावं.
आपला जो नवीन गाणं आज लॉन्च करायचं होतं ते कृपया आपल्याला विनंती आहे, आपण ते गाणं लॉन्च करावं. डर 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 काळीचा आवाज विचारे ठण 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 ठणकावून बोलतो विचारे धग 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 धगती आग विचारे फड 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 फडकणारा नाग विचारे आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजन विचारे आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजन विचारे तुटल्या 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 शिवधनुष्याची पेटवा मशाल रे शिवसेनेचा मर्दकडी काढेल हा जाळ रे आनंद दिघेचा शिष्य तो ठाकरेचा मावळा गद्दाराचा काढणार मशालीने कोतळा आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजन विचारे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो माझे शब्द हे बंदुकीच्या गोळीसारखे असतात गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली प्रगतीचा ध्यास त्याचा विकासाचा कास त्याचा जनतेच्या अडचणीत मदतीचा हात त्याचा मानले दैवत बाळासाहेब ठाकरे भ्रष्टाचार्यांना त्याचाच ठाकरे दिसे खऱ्या नेत्याची त्याचाच झाकरे जय भवानी जय शिवाजी करू सुरुवात रे लढू एक साथ रे लढू एक साथ रे लढू एक साथ रे डर 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 काळीचा आवाज विचारे ठण 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 ठणकावून बोलतो विचारे धग 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 धगती आग विचारे फड 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 फडकणारा नाग विचारे आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजन विचारे आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजन विचारे धन्यवाद. सन्माननीय शिवसेना प्रमुखांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी जे ओवी पाटील यांनी जो डान्स सादर केला या नवी मुंबई विभागातले सुप्रसिद्ध असे शाहीर जीवन पाटील यांची नात ओवी पाटील हिचा सत्कार सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. YouTube वरती जवळपास 40 लाखाचे लाईक्स या आपल्या ओवीला मिळालेले आहेत. नवी मुंबईतले आपले स्थानिक भूमिपुत्र असलेले शाहीर स्वर्गीय जीवन पाटील यांची नात आहे ही मुलगी. टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत करूया. यानंतर मी शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची प्रतिमा निर्माण झाली
कोविड काळामध्ये मुंबई असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो, आपण मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राजन केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल. कारण ठाणे आणि शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, काही जणांना मस्ती आले, त्यांना वाटतं ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे. ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे. आणि आज मला खात्री पटली की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेला आहात. मगाशी संजय राऊत आपण जे बोललात ते खरं आहे. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जाता येणं मला शक्य आहे तिथे तिथे मी जातोय. रस्त्यात गर्दी असते, सभेला असते. परभणीची सभा काय, हिंगोलीची सभा काय, कालची धाराशिवची सभा, कोल्हापूरची सभा, हातकणंगले, सगळ्याच सभा. आणि कालची धाराशिवची जी सभा होती, अंगावरती रोमांच यावा, लाखो लोक, आणि आपण आईचा गोंधळ घालतो. आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती असंच त्या सभेचं स्वरूप होतं. लोक पेटलेत, लोक चिडलेत, वाट बघतायत तरी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि यांना रिटायर नाही गेट आउट करण्यासाठी लोक आतुरलेली आहे. गेट आउट, तडीपार. किती मस्ती आले. एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची. आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला जो निष्ठावान आहे, तुमच्या पैशाने तो विकत घेतला जात नाही. आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत, ये तुला सगळं सोडून देतो. पण मडवी तुरुंगात आहेत, भाजपात किंवा मिंद्याकडे जायला तयार नाहीत. आणि बघू ना आपण त्यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत. कायद्याच्या दृष्टीने बोलतोय, तुरुंग नाही फोडणार मी, तुरुंग तसाच ठेवणार आहे. कारण उद्या ज्यांनी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्यांना मी त्या तुरुंगात टाकणार आहे. संजय राऊत पण तसेच नाही झुकला. काय कराल, तुरुंगात टाकाल ना, टाका, बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत. आणि मला अभिमान आहे की तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपतीत झाला होता. कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं. तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्या लोकमान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र आज सुद्धा जागा आहे, आज सुद्धा ज्वलंत आहे. असंतोषाचे जनक त्या लोकमान्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे, त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे. पण तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा प्रश्न त्यांनी विचारला होता, तो सुद्धा मराठीत. आजच्या सरकारला डोकंच नाहीये, त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे. हे खोकेबाज सरकार आहे, डोकेबाज सरकार नाहीये. आणि मी दर सभेत सांगतोय, ही माझी शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत जे मी या निवडणुकीत वटवणार आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत. आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी
मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा, यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार. हे सगळे अस्सल मर्द, जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, या शिवसेनेने 2014 आणि 2019 मध्ये मोदीजी तुम्ही विसरला असाल, तुम्ही कालच्या किंवा परवाच्या तुमच्या मुलाखतीत बोललात की उद्धवजींबद्दल मला प्रेम आहे. मी काय ऐकलं नाही. पण तुम्ही कदाचित विसरला असाल की 2014 साली भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया, तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग, त्यांनी मला फोन करून विचारलं होतं, उद्धवजी आपकी क्या सलाह है. आणि ते पाप मी केलं होतं. मगाशी जसं जितेंद्र थोबाडीत मारून गेले, त्यांनी या इथल्या गद्दाराचं नाव तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली. मी किती मारून घ्यायला पाहिजे माहित नाही मला, पण ते पाप माझ्याकडनं नकळत झालं होतं. तेव्हा शिवसेना तुम्हाला चालत होती, तेव्हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती होतं. आज असं काय झालं, बिनसलं. आणि 14 साली तरी काय बिनसलं होतं की तुम्ही ज्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात, तो उद्धव ठाकरे तेव्हाही पक्ष प्रमुख होता, 2019 ला होता आणि आज सुद्धा आहे. आणि जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात, ती बेअकली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. ही माझी शिवसेना असली आहे. आमचं नाणं खणखणीत आहे, ठणठणीत आहे. मोदींसारखं तकलादू नाहीये. मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावावा लागतोय. एक काळ असा होता, हे आपल्याला हिणवत होते की तुम्ही जे काही निवडून आलात, तुमचे जे काही खासदार आले निवडून, ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले. मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय. इथले जे गद्दार आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवावी, होऊन जाऊ दे. आणि राजकारणातले तुमचे बाप जर मोदी असतील तर त्यांचा फोटो लावा. हिंदू हृदय सम्राटांचा लावू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, तुमची योग्यता नाही. कारण गद्दार म्हटल्यानंतर त्या गद्दाराच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांच्या बाजूला शोभत नाहीये. ही संघटना ही मर्दांची संघटना आहे. आजपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करत आलो. आता अचानक तुम्ही जे काही सांगता आहात, तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय. माझ्या कोणाच्या लोकांमध्ये संभ्रम नाही झाला, पण भाजपच्या लोकांमध्ये संभ्रम झालाय की नेमकं उद्धव ठाकरेचं करायचं काय. आणि आज तिकडे आपल्या सीमा असुरक्षित आहे. लेह लडाख मध्ये पेटलेलं आहे, मणिपूरमध्ये पेटलेलं आहे. काल परवाकडे काश्मीरमध्ये पुन्हा हल्ला झाला. का तुम्ही 370 कलम काढलत ना. मध्ये अमित शहा येऊन गेले आणि बोलून गेले की आम्ही 370 कलम काढले, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे. अहो तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला आहे, कारण काश्मीर हा माझ्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे, तो तोडू शकत नाही कोणी, म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. पण त्याच काश्मीरमध्ये जवानांवरती आजही हल्ले होत आहेत. पण 10 वर्ष तुम्ही खुर्च्या उभवताय, अजूनही माझा काश्मीर हा सुरक्षित तुम्ही का करू शकला नाही. जसं तो पुलवामाचा हल्ला झाला, सत्यपाल मलिक यांनी तुमचं बिंग फोडलं. जे सैन्य आपल्या देशासाठी प्राण तळ हातावरती घेऊन सीमेवरती लढायला तयार असतात, त्यांना तुमच्या नादानपणामुळे जीव गमवावा लागला. राज्यपाल सत्यपाल मलिकांनी तेव्हाही सांगितलं होतं की यांना रस्त्याने जाऊ देणं हे धोकादायक आहे, हल्ला होऊ शकतो. अहो मोदीजी फोटोग्राफी मी करतो, ती सुद्धा हल्ली करत नाही मी. पण त्यावेळेला बरोबर तुम्ही जिम कॉर्बेट मध्ये फोटोग्राफी करत होतात आणि सत्यपाल मलिकांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आप चुप रहो. नेमकं काय झालं, त्या सत्यपाल मलिकांनी जे काय तुमचं सगळं ढोंग उघड केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही का अजून बोलत नाही आहात. काय असं तुम्ही नेमकं देशासाठी केलं तरी काय. आमच्यावरती तुम्ही बोलता. मगाशी माझी रायगडमध्ये सभा झाली अलिबागला,
आता मोदीजी काय करतायत तुम्ही कधीतरी पाहिले? महागाईवरती बोलताना, बेकारीवरती बोलताना पाहिले? महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल बोलताना पाहिले? नाही. नोकऱ्यांबद्दल बोलताना पाहिले? नाही. पण आता परत त्यांनी धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या. आणि आजची जाहिरात जी आहे ही जाहिरात 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, कमळाबाई ही अशी जाहिरात करते, तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात? ओ मोदीजी, तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे. भारतामध्ये अख्खा भारत जल्लोष करणार आहे. आणि पाकिस्तान कशाला जल्लोष करेल? कदाचित असा त्याचा अर्थ असेल की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल. कारण नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खायला न बोलवता कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? मोदीजी गेले होते ना. म्हणजेच ह्या जाहिरातीचा अर्थ असा आहे की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष येईल. अरे न बोलता न बुलाया हुआ मेहमान वापस आने वाला है, केक तयार रखो. ही तुमची एवढी पातळी घसरली खाली. 10 वर्षामध्ये कसं तुमच्या 56 इंची छातीची 156 इंच छाती व्हायला पाहिजे होती. कामं सांगायला पाहिजे होती. कामं काय केले तुम्ही? काम केलेलं काय सांगतात? काय कोणतं काम केले? मग जर मी असं म्हटलं की तुम्ही काय काम केलं नाही, बिनकामाचे आहात, जो नाही कामाचा तो नाही रामाचा, मी उलट म्हणतो. जो कामाचा नाही तो रामाचा कसा होईल? कारण राम राज्य ज्याला आम्ही म्हणतो, राम राज्याचा अर्थ सर्व सुखी आहेत लोक, जनता सुखी आहे, आनंदी आहे, महिला सुरक्षित आहेत, सगळा आनंदी आनंद आहे, त्याला रामराज्य आम्ही म्हणतो. मग तुम्ही कामच काही केलं नाही. बेकारी वाढते आहे. 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो आहे. हीच तर धोक्याची घंटा आहे. 80 कोटी लोक माझ्यावरती अवलंबून आहेत. ही माझ्या दारात रोज भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत, ही मोदींची स्वप्न. अरे आमचं सरकार आल्यानंतर 80 कोटी लोकांना आम्ही काम देण्याचं स्वप्न बघतोय. कारण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच जो काही मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेला आहे, ख्रिश्चन समाज आलेला आहे, अनेक समाज जिथे जिथे जातोय अगदी रस्त्यावरती उभे राहत आहेत आणि उघड उघड येत आहेत. उद्धवजी चिंता मत करो, पण या हुकुमशाला गाडा. का लोक तुम्हाला, एक जमाना असा होता की लोक जे ओरडायचे मोदी मोदी, आता हुकुमशाह बोलतात तुम्हाला. हा तुमचा प्रवास कधी कुठून कसा झाला ह्याचा काहीतरी तुम्ही आढावा घेणार आहात की नाही? 2014, 2019 आणि 2024 मी तर या सरकारला गजनी सरकार म्हणतो. म्हणजे काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलणार ते उद्या आठवणार नाही. आणि नकली सेना तुम्ही म्हणताय याचा अर्थ अजूनही आपल्या शिवसेनेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली केस चालू आहे. पण ह्यांच्याकडे धुणीभांडी करणारे हे सगळे निवडणूक आयुक्त. होय, मी धुणीभांडी करणारच म्हणते. काय कारवाई करणार तुम्ही? कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलेलं आहे, निवडणूक आयुक्तांनी दिलेलं नाही. तुम्ही माझं चिन्ह चोरून देऊ शकता, कारण तो चिन्ह देणं हा तुमचा अधिकार आहे. पण माझं नाव जर का तुम्ही चोरून दुसऱ्याला देणार असाल तर निवडणूक आयोगाचं नाव, त्या आयुक्ताचं नाव सुद्धा मी धोंड्या ठेवलेलं आहे. हे धोंड्या चालेल, पण तुम्ही सरकारी यंत्रणा वापरलीत, निवडणूक आयुक्ताला धुळीभांडी करायला लावलं. त्या लवादाला तो लवाड नार्वेकर त्याला बसवलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की क्रिकेटमध्ये तुमचं दांडकं उडालं तर तुमचा अंपायर सांगतो 6. अरे दांडकं उडालं ना, नाही नाही अंपायर सांगतो 6 आहे. हे एवढं सगळं तुम्ही खोटं काम केल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलोय. सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने यांची कानफटं फोडलेली आहेत. कोश्यारी सकट सगळ्यांची कानफटं फोडलेत. कोश्यारी म्हणजे तुमचा दुसरा नोकर,
त्यांनी येऊन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले, फुल्यांबद्दल बोलले, तरी सुद्धा तुम्ही त्याला सहन केला. आणि तेव्हा हे शेपूट घालणारे सगळे लाचार गँग, गोल्डन गँग नाही, लाचार गद्दार गँग ही गप्प बसून राहिली. महाराजांचाच अपमान झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. फुलांचा, महात्मा फुल्यांचाच झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. तुम्ही नाव त्यांना काढून दिलं, सगळं काढून दिलं. कोश्यारींनी कसं चुकीचं काम केलं हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आणि मोदीजी तुम्ही फक्त 140 कोटी जनतेमधले एक व्यक्ती नाही, तुम्ही दुर्दैवाने अजून पंतप्रधान आहात. आणि नकळत तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणता आहात. हा मी आज सरळ जाहीर आरोप तुमच्यावरती करतोय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत काय निकाल द्यायला पाहिजे हे तुम्ही नकळत सांगते की नकली सेना, नकली सेना. का नकली सेना? ही सगळी लोक जमलेली आहेत. संपूर्ण राज्यामध्ये लाखो लोक उसळतायत. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की लोकप्रतिनिधींच्या संख्येवरती पक्ष कोणाचाही ठरवता येत नाही. तरी देखील तुम्ही आम्हाला नकली सेना म्हणताय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती तुम्ही दबाव आणत आहात. किती आणाल दबाव? अरे आम्ही हातामध्ये मशाल घेतले. जेव्हा हातात कमळ घेतलं होतं तेव्हा तुम्ही सुखावला होतात. आता मशाल कशी जाळून टाकते, काय जाळते ते तुम्हाला कळेल. आणि तुम्ही माझा धनुष्यबाण चोरलात. महाराष्ट्राच्या अस्मितेवरती तुम्ही वार केलात. शिवरायाच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा कलंक लावलात. तुम्ही माझं धनुष्यबाण काढून तुम्ही गद्दाराला दिलं. आता हा महाराष्ट्र तुमची पंतप्रधान पदाची खुर्ची खाली केल्याशिवाय राहणार नाही. खुर्ची तुमची खेचून घेतल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. आणि ही ताकद महाराष्ट्र दाखवू शकतो. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. 48च्या 48 जर आपल्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर पहिलं तिथेच त्यांचं सरकार गडगडतंय. इकडेच गडगडतंय. हे काम एकटा महाराष्ट्र करू शकतो. जर आपण ठरवलं. आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर संपूर्णपणे मला माहिती आहे की या भारतीय जनता पक्षाची जागा येत नाही निवडून. पण आता उद्या परवाचा एक टप्पा आहे, परत एक टप्पा आहे, त्याच्यानंतर एक टप्पा आहे. या टप्प्यामध्ये जर तमाम महाराष्ट्राने ठरवलं की ह्या कमळाबाईला एक सुद्धा जागा द्यायची नाही तर मोदींचं सरकार असंच महाराष्ट्रामध्येच गाडून टाकतोय आपण. ही महाराष्ट्राची ताकद आहे. आजपर्यंत आम्ही तुम्हाला भरभरून दिलं. 40, 41, 42 खासदार हे एकट्या महाराष्ट्राने तुम्हाला दिलं. म्हणून मोदीजी तुम्ही त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकलात, त्या खुर्चीवरती बसलात. पण एवढं महाराष्ट्राने सगळं भरभरून दिल्यानंतर तुम्ही माझा भरलेला महाराष्ट्र ओरबाडायला लागलात. आम्ही काय मागत होतो तुमच्याकडे? माझ्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आम्ही आणत होतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते तुम्ही सगळे ओरबाडून तुमच्या गुजरातमध्ये नेले. गुजरात जणू काही संपूर्ण देश म्हणजे यांचा गुजरात. मी गुजरात बद्दल काही द्वेष व्यक्त करतो अशातला भाग नाही. गुजरात सुद्धा माझाच आहे, गुजरात आपलाच आहे. मी सुद्धा मुख्यमंत्री होतोच. आणि तुम्ही सांगा मी कधी मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये जात पात धर्मामध्ये भेदभाव करून दाखवला होता का? केला होता? कधीच केलेला नव्हता. पण तुम्ही ते करता. आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही गुजरातला देऊ, जरूर देऊ. तिकडे आधी कंजूसी करणार नाही. पण गुजरातची भरभराट करताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल तर तो हात कोणाचाही असला तरी तो आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही महाराष्ट्राची शपथ आहे. काय समजता काय महाराष्ट्राला? आता राजन तुम्ही गाणं लॉन्च केलं, खरंच कौतुक आहे. त्या शिवसैनिकांचं कौतुक आहे. तुमचं आधीचं सुद्धा गाणं मला फार आवडलं, लोकांना सुद्धा फार आवडलेलं आहे. आणि शिवसेनेचं एक गाणं आपण सादर केलं. निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यांनी एक असं आळ करून दिलं एका शब्दाभोवती. कोणता शब्द? जरा जोराने अजून. जय भवानी, जय शिवाजी. हा महाराष्ट्राबद्दलचा आकाश. आम्ही जय जय श्रीराम आम्ही बोलतो, बजरंग बली की जय आम्ही सुद्धा बोलतो. आमचे सुद्धा ते देव आहेत. पण भवानी माता ही आमचा आत्मा आहे. भवानी माता आमचा आत्मा आहे.
आणि हा भटकता आत्मा नाही, या मातीमध्ये तेज जन्माला घालणारा तो आत्मा आहे. अरे ज्या तेजाने जो औरंगजेब इकडे आला होता स्वराज्य काबीज करायला, त्याला वाटलं होतं छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत, संभाजी महाराजांना दगाबाजी करून हाल हाल करून त्यांची हत्या केली, आता महाराष्ट्र संपला. पण त्याला महाराष्ट्राचं पाणी कधी कळलं नाही. 27 वर्ष महाराष्ट्राची झुंजला. आग्र्यावरनं जो आला 27 वर्षात महाराष्ट्रामध्ये राहिला, पुन्हा त्यांनी आग्रा कधी पाहिला नाही. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा मोदीजी तुम्ही सभा घेताय, घ्या. माझं तर म्हणणं 27 सभा घ्या, 270 सभा घ्या, 400 पार सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा. या 400 पार सभा महाराष्ट्रामध्ये घ्या, गल्ली बोळामध्ये जा, अगदी या मैदानात येऊन सुद्धा सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा. महाराष्ट्र एक तर कोणावरती वार करत नाही. कोणी प्रेमाने मिठी मारली तर तो सुद्धा प्रेमाने आलिंगन देतो. पण जर का महाराष्ट्राच्या पाठीत वार झाला तर महाराष्ट्र वाघ नख बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. ही माझी वाघ नख आज महाराष्ट्रामध्ये बाहेर काढलेली आहे. ही वाघ नख आहे. एक तर तुम्ही कामाच्या नावाने संपूर्ण ठणठणाट केला, कुटुंब फोडली, पक्ष फोडलेत. काय केलं काय तुम्ही? कोरोना काळामध्ये जे काम महाराष्ट्राने केलं, माझं नाव मुख्यमंत्री नंबर 1 म्हणून झालं, ते माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे झालं आणि शासन यंत्रणेमुळे झालं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर 1 होता. आणि महाराष्ट्र इकडे कोरोनाशी लढत असताना तुम्ही टीव्हीवर यायचे, दिवे लावा, ताट बडवा, कोलांट्या उड्या मारा, बेडूक उड्या मारा, धरंगळत जा, हे असे चाळे. अरे संपूर्ण जग हसत होतं की हे मोठं संकट आल्यानंतर एका देशाचा पंतप्रधान थाळ्या बडवायला सांगतोय. मोदीजी जेव्हा तुम्ही रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होता तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून इथल्या माझ्या गोरगरिबाला 10 रुपयामध्ये भरलेली थाळी शिवभोजन म्हणून देत होतो. मोदीजी ज्या वेळेला तुमच्या गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या जात होत्या, तुमच्याच काळातल्या तुमचंच उत्तर प्रदेश मधलं सरकार आहे, त्या सरकारमध्ये गंगेमध्ये प्रेत बेवारशासारखी फेकून दिली जात होती, तेव्हा मी आणि माझं महाविकास आघाडीचे सगळे सोबती एकाही शवाची आम्ही कुठेही विटंबना होऊ न देता त्याला जेवढं काही करता येणं शक्य असेल ते सगळे संस्कार करून आम्ही दहन करत होतो किंवा दफन करत होतो. एक सुद्धा माणूस उपचारावे नाही, कोणालाच नाही. आटोकाट प्रयत्न केले, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र काही बघितलं नाही. पण आता तुम्ही जे काय सांगताय की मुंबईमध्ये खिचडी घोटाळा झाला, इकडे हा घोटाळा झाला, पहिला तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला बघा, कारण तो सुद्धा तुम्ही त्याच काळात जमा केलेला आहे. पीएम केअर फंड म्हणजे काय, पीएमचा अर्थ काय, नक्की त्याचा मालक कोण? आणि मोदीजी उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार, मग तो फंड कोणाच्या हातामध्ये जाणार आहे त्याची तर मोजदाद करायची नाही, कारण तो खासगी फंड आहे. मग खासगी फंडाचं नाव पीएम केअर फंड ठेवू शकतो? आम्ही सुद्धा काढतो काहीतरी पीएमच्या नावाने, देतील लोक पैसा. चौकशी कशी करता बघतो, कारण तो आमचा खासगी फंड आहे. इतर वेळेला तुम्ही प्रत्येकाच्या संपत्तीवरती अगदी गळ्यातल्या मंगळसूत्राकडे तुम्ही लक्ष देता, पण पीएम केअर फंडाचा सगळा जो काय मोठा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याबद्दल तुम्ही का नाही बोलत? तुम्हाला सगळ्यांना जे काय घाबरवलं जात आहे की तुमची संपत्ती ज्याला मुलं जास्त होणार त्याच्यामध्ये वाटून टाकणार. संजय बाकीच्या उद्योगपतींचं सोडा, ह्या पीएम केअर फंडामध्ये जमलेले पैसे जरी गरिबांना वाटले तरी यांच्या खात्यामध्ये कितीतरी लाख रुपये येतील. आणि सगळ्यात जास्त मुलं म्हणजे जास्त मुलं होतील त्यांना संपत्ती वाटणार. मोदीजी तुम्हाला कोणाला किती मुलं होतात त्याच्यात करायचं काय? अहो राजकारणामध्ये भाजपला मुलं होत नाही त्याला मी काय करू, माझा दोष थोडीच आहे. मी त्यांना भाकड जनता पक्ष म्हणतो तो एवढ्यासाठी म्हणतो कारण राजकारणात तुम्हाला मुलंच नाही झाली, आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवायला लागतायत. पण तुम्ही नेत्या तेवढी घेऊन जा, आमच्याकडे मुलांची कमतरता नाही, आमच्याकडे मुलं होतच असतात. उलट घेऊन जाल तेवढी बरी, नवीन मुलं आणखीन तयार होत आहेत. कारण हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम आहे. ही पानं सुद्धा
सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती झडल्यानंतरच पुन्हा त्या फांदीवरती अंकुर फुटतात. तसे अंकुर माझे आता फोफावून वर आलेले आहेत. अंकुर फोफावून वर आलेले आहेत. अरे तुम्ही काय तोडाल? फुलं तोडाल, पानं तोडाल, पण माझ्या शिवसेनेची मुळं जी खालपर्यंत घुसलेत ती तुम्हाला उपटता येणार नाही. अजिबात नाही. तुमची 52 काय 152 फळं उतरले तरी तुम्हाला ही मुळं उपटून नाही टाकता येणार. आणि ही लढाई ही गद्दारीच्या विरुद्ध तर आहेच, पण वचननामा म्हणून मी जे काय वचन तुम्हाला दिलेले आहे, जास्त नाही दिले मी. कारण राजन तुमचा तो कार्य अहवाल आहे ना, तो नुसता दाखवा आणि हा नुसता गद्दाराच्या छातीवर ठेवला ना तरी त्याच्यामध्ये तो पुन्हा उठणार नाही. तेवढा तो एवढा जाड जूड आणि जड आहे. दाखवा जरा, हे मलाच नाही उचलता येणार. हा आमचा कार्य सम्राट खासदार निष्ठावान आहे. याच्या बरोबरीला येऊ शकतात. अरे 10 वर्षात मी तर सोडून द्या, राजांच्या कामाची तुलना मोदींनी करून दाखवावी. पंतप्रधान म्हणून मोदींनी केलेली कामं आणि 10 वर्षात माझ्या राजांनी केलेली कामं. ही लोक काय भाड्याने आणलेली लोक नाही आहेत. खुर्ची मागे किती पैसे आहेत का रे कोण भाडखाऊ? कोणीच नाहीये. आणि म्हणून मी जी काय वचनं दिलेली आहेत, पहिलं वचन, माझ्या महाराष्ट्राची होणारी लूट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही. कारण यांनी माझं आपलं सरकार का पाडलं, गद्दारी करून का पाडलं? पण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरांनी पाहण्याची हिंमत नव्हती. जर पाहिलं असतं तर डोळे काढून मी हातात दिले असते. म्हणून यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे पळवायला लागले. इथे आपलं कोविड केअर सेंटर केलं होतं, ज्याच्यात हजारो लाखो लोकांचे जीव वाचले. सरकार बदलल्याबरोबर ते पाडलं आणि ती जागा तत्काळ बुलेट ट्रेनच्या घशात घालून टाकली. अहमदाबाद मुंबई, अहमदाबाद मुंबई. किती लोक जाणार आहेत अहमदाबाद मुंबईमध्ये? आपलं वित्तीय केंद्र हे गुजरातला पळून नेलं. हे केंद्र मी पुन्हा नव्याने महाराष्ट्रामध्ये उभं करून दाखवेन. अगदी प्रत्येक गावात नाही तरी जिल्ह्यामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी जे माझे तरुण तरुणी शिकलेत पण नोकरीचा पत्ता नाही, त्यांना तिथल्या तिथे रोजगार देण्याचा मी प्रयत्न करतोय. नक्की करून दाखवणार. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर दहशतवाद. इथे शेतकरी तसे नसतील, व्यापारी कदाचित असतील. त्या व्यापाऱ्यांना जीएसटीचा त्रास किती आहे? जरा एक कुठेतरी काय चूक झाली की सरळ उचलून तुरुंगात. म्हणजे भ्रष्टाचार करतायत त्यांना क्लीन चिट. 70,000 कोटीचा घोटाळा क्लीन चिट आणि उपमुख्यमंत्री. विमान घोटाळा क्लीन चिट आणि पुन्हा राज्यसभा. आदर्श घोटाळा राज्यसभा. म्हणजे मी आता साधारणतः हिशोब लावतोय, 70,000 कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री, तर मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल? मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल? भ्रष्टाचारी ते तुका मेळ व्हावा, भाजपा पक्ष वाढवावा, अशी यांची चाललेली आहे. आणि नवीन काही ज्या गोष्टी आहेत, जसं महाराष्ट्राला नेहमी चुरांचा अभिमान असतो. शुरामी वंदिले. भाजप म्हणते चोरामी वंदिले. मैं अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी. ही अशी घाणेरडी आता लोक नकोयत आपल्याला. जीएसटी मध्ये सुद्धा आपण ती पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करू आणि जीवन सुसह्य होईल. आणि तुम्ही सगळे नागरिक आहात. फक्त कर भरण्यासाठी तुमचा जन्म नाही झालेला. कर भरल्यानंतर तुम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी होर्डिंग वरती मोदी. मग अशी विद्याताई तुम्ही बोललात ना, ठीक आहे, मी एक समजू शकतो, जो देवेंद्र फडणवीसांनी शोध लावलाय की लस मोदींनी बनवली म्हणून लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो. कारण लस मोदींनी बनवली, ठीक आहे, मोदींनी बनवली, देवेंद्र फडणवीसांचं सर्टिफिकेट आहे ना, त्याला दिलं, छापा मोदींचा फोटो. पण खताच्या पिशवीवर मोदींचा फोटो का? अरे काय चुकलं काय माझं? त्यांनी जे बनवलं त्याचा फोटो छापला पाहिजे. लस मोदींनी बनवलं तर मोदींचा फोटो त्याच्यावर छापला पाहिजे. मग खताच्या पिशवीवरती बैलाचा फोटो का नाही? हे असे जे काही प्रश्न आहेत की सगळं मी आणि मीच, सगळं काही मीच केलं. उद्या आणखीन
काही दिवसांनी सांगतील हे सगळं ब्रह्मांड, हे विश्व, हे मी तयार केलेलं आहे. सूर्य मी असा तयार केलेला आहे, चंद्र तयार केलेला आहे. हे सगळे थापाबाजी आता खूप झाली. एक तर जे मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र पूर्ण नाचवून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्र बदनाम करून टाकायचा, भिक्या कंगाल करून टाकायचा, उद्योगधंदे बाहेर न्यायचे आणि अशी बदनामी करायची की नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात येताच कामा नये. सगळ्यांना महाराष्ट्रात यायला भीती वाटली पाहिजे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला असा देशातला एक मराठी माणूस दाखवा जो महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेलाय आणि तिथल्या नेत्यांवरती, त्यांच्या कुटुंबियांवरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आरोप करतोय. आहे कोणाची हिंमत? दुसऱ्या राज्यात हे जर कोणी केलं असतं तर लोकांनी तिथल्या तिथे कान फटवला असता. एक दिवस तो पण येईल. कारण महाराष्ट्र संयमी आहे, सुसंस्कृत आहे. पण महाराष्ट्र नामर्द नाहीये. महाराष्ट्रात मर्द आजही आहेत. जर सीमा ओलांडाल तर भर रस्त्यात त्यांना कान फटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि हुकुमशाही विरुद्धची लढाई आहे. लढाई आजपर्यंत अनेक झाल्या. इकडे पक्ष फोडला, माझे सगळे आजूबाजूचे कोण त्यांना जे त्यांच्या बरोबर गेले ते नातेवाईक त्यांनी घेतले. आणखीन कोण असतील तुम्ही सांगा, तुमच्याकडे पाठवून देतो. कारण तो राजकारणात तुम्हाला पोरं होणं शक्यच नाहीये. तुम्हाला पाहिजे असेल आम्ही पुरवठा करतो गद्दारांची. आणखीन आमच्याकडे आता गद्दार नाहीये शिल्लक. फक्त दुःख एका गोष्टीचं होतं. मी 4 दिवसापूर्वी खडकवासला गेलो होतो सुप्रियाताईच्या प्रचाराला. पवार साहेब होते, सुप्रियाताई होती, सगळे आपले महाविकास आघाडीचे नेते सुद्धा होते. आणि तिकडे मी एक गोष्ट सांगितली होती, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. माहितीये तुम्हाला? त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की एक मोठं डवरलेला बहरलेला वृक्ष असतो, कित्येक वर्षाचा, शेकडो वर्षाचा. त्याच्यावरती अनेक पक्ष्यांच्या पिढ्या जन्माला आलेल्या असतात. काही बाणगुळ असतात, माकडे सुद्धा उड्या मारत असतात. आणि एक दिवस एक व्यापारी येतो आणि त्याच्या बुंद्यावरती घाव घालायला लागतो लाकूड तोडायला. आणि तो व्यापारी असा होता की तो वर्षानुवर्ष त्या झाडाचा लाकूड तोडून घ्यायचं, झाडाचं फर्निचर बनवायचा आणि लोकांना सांगायचं लाकूड सुद्धा मीच बनवलंय, हे माझी गॅरंटी आहे, लाकूड मी बनवलंय, मेरी गॅरंटी, मैंने लकडी बनाई है. मग तो घाव घालायला लागल्यानंतर सगळे पक्षी थरारतात. अरे काय चाललंय? माकडे चित्कारायला लागतात. मग त्यातला एक पक्षी त्या झाडाला विचारतो, आजोबा तुम्हाला त्रास होत असेल ना, वेदना होत असतील ना? आणि त्या झाडाने सांगितलं की बाळा, वेदना होत आहेत ठीक आहे, मला तो घाव घालतो त्याच्या वेदना होत नाही. पण तो व्यापारी जो बाहेरून आलेला आहे, तो जी कुऱ्हाड वापरतोय त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडापासून बनवलेला आहे. हे व्यापारी आपलेच दांडे त्यांची कुऱ्हाड लावून चालवत आहेत. त्या दांडक्यांना कळत नाहीये, अरे तुमचं नुसतं दांडकं नाही आपटत, त्याला कुऱ्हाड लावलेली आहे आणि ती माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती ते मारतायत. ते महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या शिवसेनेच्या मुळावरती ते मारतायत. आणि ही असली दांडकी ही मोडायची नाही तर काय करायची? ही दांडकी मोडलीच पाहिजे. गद्दारांना गाडलंच पाहिजे. गद्दारांना गाडा ही नुसती घोषणा असता कामा नये. ही शिवसेना ठाण्याची शिवसेना. आणि आनंद दिघेंचं जे वाक्य होतं, गद्दारांना क्षमा नाही, बरं झालं ते वाक्य त्या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आणि स्वतःला कळून घ्यायला पाहिजे. ते आता ठाणेकर करून दाखवणार, गद्दारांना क्षमा नाही. आणि राजन विचारे जो एक निष्ठावंत, तेव्हा जर का त्याने तो स्टँडिंग कमिटी सोडली नसती ते भूत जन्मालाच आलं नसतं. थोडी काहीतरी जनाची नाहीतरी मनाची ठेव. तुझ्यासाठी कोणी कोणी मेहनत केले, सगळं काही मीच केलं. उद्या धर्मवीर सुद्धा जातील आणि हे लावतील दाढीवाले. नाही, आनंद दिघेंची जागा तुम्ही घेऊ शकणार नाही, कोणी घेऊ शकणार नाही. आनंद दिघे हे शिवसेना प्रमुखांचे अत्यंत कडवट, कट्टर, निष्ठावान. त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही. ही याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा. आणि त्या निष्ठावान ठाणेकरांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर गद्दारांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत नाहीये, तर मला खात्री आहे की राजांचा विजय तर होणार आहेच, पण राजांचा विजय मला असा तसा नकोय. गद्दारांना पूर्ण डिपॉझिट जप्त करून मला तो विजय पाहिजे.
फक्त गोंधळू नका. धनुष्यबाण चोराच्या हातात आहे. आपली निशाणी काय आहे? नक्की हातामध्ये मशाल घेऊन हा जो हुकुमशहा सूर आहे त्याच्या बुडाला धग लावायची. आता बुडाला हुकुमशहा सुराच्या. कोण हुकुमशहा सूर ज्याचं त्यांनी समजून घ्यायचं. आणि दिल्लीवरती पुन्हा लोकसभेमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल आणि एकमेव शिवसेनेचा कट्टर निष्ठावान शिवरायाचा पवित्र भगवा घेऊन राजन विचारेला पुन्हा दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही पक्षप्रवेश आहेत. माजी नगरसेविका सौभाग्यवती उज्ज्वलाताई पाटील, त्यांचे पती संजय पाटील, त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करतायत. तसेच उत्तर भारतीय संघटनेचे ऋषिकांत चंद्रकांत भोसले, राम स्वरूप दहिया, विजय कनौजिया, अच्छेलाल कुशवाहा आणि जयकुमार दहिया हे सर्व उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी आदरणीय उद्धवजींच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये यांची संघटनाच पूर्णपणे विलीन करतायत. ते यापुढे आपल्या शिवसेनेसोबत राहणार आहेत. त्या संघटनेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 प्रतिनिधी आहेत ज्यांचा पक्षप्रवेश आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. यानंतर मी विनंती करतो या विभागाचे माजी नगरसेवक